रे गाईज फायनली आम्ही पोहोचलोय मस्त जालना स्टेशनला. तेव्हा गाईज फायनली ट्रेनमध्ये बसलोय, सीट वगैरे पण भेटली आहे. आणि बघ इकडं बघा, हा बॉबी भेटलाय. हे बघा गाईज मस्त आम्ही AC ट्रेनचे तिकीट काढले आणि आमचे पद्धतीने जेवण चाललं. जेवण बघा कसं डॉन भाई, आपण डॉन आलो ना, डॉन त्याच्यामुळे गाणं लागलं माहिती की डायरेक्ट. हे गाईज वेलकम बॅक टू रोहित साहेब यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आपल्या घरापासून होती आहे. तर एवढा टाईम बघू शकता तुम्ही, 11 वाजत आलेले आहेत. 11 वाजत आले आणि आता आपण चाललो आहे मस्त गावाला. तर आता इकडनं आपण कल्याणला जाणार आहे. कल्याणवरनं पण आपल्यासोबत एक जण आहे, ते तुम्हाला दाखवतो पुढं कल्याण स्टेशनला भेटणार तेव्हा. तर आता मस्त आपण चाललो आहे जालन्याला. लग्न होतं एक आपल्या काकाचं, तो म्हणजे आहे आता सध्या लग्न. ते घरचे सर्व गावाला गेलेले आहेत, मी एकटाच इथं थांबलो होतो. ऑफिसमधून सुट्टी वगैरे भेटत नव्हती म्हणून. तरी बघा बॅग वगैरे सगळं पॅक होऊन रेडी आहे. तर आता आपण निघतोय मस्त. 1 वाजता ट्रेन आहे आपल्याला कल्याणला. आपली एक्सप्रेस जी आहे गावाला जायची असते ती. तर इकडनं आता निघतोय मस्त. चला फटफट निघू, तुम्हाला भेटू पुढं. आणि ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा. मस्त एक नंबर आपले सगळे ब्लॉग येणार आहेत गावाकडचे. हर एक दिवसाचा आपण ब्लॉग काढणार आहे, तुम्हाला पण दाखवतो आपण काय मजा करतो गावाला काय नाही. तर चला निघू आता इकडनं. तर चला फायनली आता आपण निघतोय घरातनं. सर्व बंद केलेले आहे, गॅसचा कॉक वगैरे, पाण्याचे कॉक वगैरे. कसं आपण एकटा घरात असलो ना, कधी कधी असं वाटतं अरे काहीतरी चालू राहिलं. त्याच्यामुळे सर्व बंद केलेलं आहे. हे बघा आपली एक छोटीशी बॅग आहे आणि मोठी सुटकेस स्टेची घेतली आहे, पूर्ण फुल भरली आहे, मरणाचं वजन झालं हिचं. तर चला निघू आता इकडनं. तर चला निघतोय आपण. चला बाय बाय. इकडं आपली लिफ्ट पण वरती गेली आता. बघा आत्ता आपण इथं बदलापूर स्टेशनच्या स्कायवॉकवरती आहे. 11:41ची ट्रेन आहे आपल्याला कल्याणला जायला. नेहमी इकडं वरती स्कायवॉक. तरी आता थांबलो होतो, म्हणलं व्हिडिओ वगैरे बनवून तुम्हाला सांगू आपण पोचलोय म्हणून. तर आता इकडनं त्याला जाऊ खाली. तरी बघा आत्ता आपण इथं कल्याण स्टेशनला पोचलो आहे. आणि आता टाईम झाला आहे 12:10 झालेत. आणि आपण हा गावाला जायचा वॉक मराठीमध्ये बनवतोय, कारण की कसं गावाला मराठीमध्ये जरा मजा येईल ना. हिंदीमध्ये कसं सगळ्यांना जमत वगैरे काय नाही. इथं आता ही ट्रेन येते आहे, इथं आपण थांबलो आहे. आता किती 1 वाजता ट्रेन आहे आपली गावाला जायची. तर बघूया आता किती नंबरला ट्रेन आहे, किती नंबर आहे. तोपर्यंत थांबू इथं थोडा वेळ. अजून आपल्याकडं 40 ते 45 मिनटं इथं थांबायला. तर बघू आता, वेट करू. हे बघा या ब्रिजवरनं वरती जायचं आहे, पण किती बघा गर्दी बघा वरती जायला. त्याच्यामुळे इकडंच थांबतो थोडं, एक 5-10 मिनटं थांबून इकडनं निघू आपण वरती जायला. गर्दी बघा किती तिकडं जायला. आपण चालू इकडं. एकदम लास्टला डब्बा आहे आपला. हे म्हणजे इंजिन साईडला ना, एकदम लास्टला CST साईडला डब्बा आहे. आणि हे काय जबलपूर एक्सप्रेस आहे वाटतं. आखी UPची लोक आहेत, सगळे रफ चढतात. तरी बघा आता इथे येऊन बसलो आहे आणि टाईम झाला आहे. आतमधल्या टाईमकडलं का लक्ष देऊ, ते बाहेर जाऊ बघा किती 12, 20, 25 झालेले आहेत. तर आता आपण ट्रेनची वेळ बघतोय. बॉबीला फोन केला होता, बॉबी बोलला की आत्ता दादरला आली आत्ता गाडी. तर बघू 1 वाजता इथं टाईम आहे, काय माहिती किती वाजता येते किती वाजता नाही. तोपर्यंत आपण इथंच बसून वेट वगैरे करू. तर बघा खूप भूक लागली होती, त्याच्यामुळे आता एक कुरकुरे काढले बॅगीतनं. थोडंफार घेऊन आलेलो आहे मी खायला, कारण की सकाळून काही खाल्लं तर नाही, फक्त चहा पिली होती. घरी कोण नाही, तुम्हाला माहिती सगळे गावाला गेलेत. त्याच्यामुळे म्हणलं तोपर्यंत आता कुरकुरे खाऊ, गाडी होईपर्यंत थोडं पोटाला आधार तरी होईल. तर बघा 1 वाजून 5-6 मिनटं झालेली आहेत. इकडे वंदे भारत ट्रेन पण आलेली आहे, पण इकडनं काय अजून आमची गाडी आलेली नाही. वैतागाला ते दोपहर पूर्ण नाही का, असं गरम व्हायला लागले. बघू आता किती वेळ लागेल किती नाही. अजून 10-15 मिनटं लागतील ट्रेन यायला. तर फायनली अनाऊन्स झाली आपली गाडी. इकडनं पुढं चाललो. एकदम मागं आहे डब्बा, C1 डब्बा आहे. आणि इथं आता कोणता आहे 12-071 नंबर दाखवते. हे डब्बा कोणता आहे काय माहिती. D5 D1मध्ये C1मध्ये जायचं आहे. ते काय सगळे त्या साईडला चालले. गाडी आली पण
चला जाऊ पटपट. हे बघा बाई, फायनली आपण ट्रेनमध्ये बसलो आहे. हे बघा हे कल्याण स्टेशन, हे इकडं कल्याण स्टेशन आणि इकडं आतमध्ये तो तिथं बॉबी बसलाय बघा, तो दिसतोय तो तिकडे बसला आहे. तर चला जाऊ आतमध्ये आणि बसू मस्त AC डब्यामध्ये, मस्त थंडी हवा खात. तेव्हा गाईज फायनली ट्रेनमध्ये बसलो आहे, सीट वगैरे पण भेटली आहे. आणि बघ इकडं बघा हा बॉबी भेटला आहे. कसंच बॉबी काम करत बसला जरा ऑफिसचा तो थोडा वेळ. आणि बघा कल्याणवरून पण ट्रेन निघाली आता. मस्त थोडा वेळ बसू जरा शांत हो, कारण की लय गरम होत होतं. नंतर तुम्हाला भेटू मस्त. तोपर्यंत हा काम करत बसतोय. फायनली आता कल्याणवरनं गाडी निघली आहे. मस्त आपण चाललो एक गावाला. एवढा हा इकडं नवरदेव, याचं लग्न आहे मस्त. आता कसं वाटतं बॉबी लग्न आहे तर? काहीच नाही वाटत, काहीच नाही वाटत. आता एका बंधनामध्ये अडकणार आहे तो मस्त. आता जिम्मेदारी माझ्यानंतर तुझंच आहे ना. आपल्याला टाईम आहे काय अजून, तोपर्यंत आपण एन्जॉय करत राहू मस्त गावाला गेल्यावर. आणि खूप मजा येणार तुम्हाला मस्त. तर चला आता मस्त झोपूया, खाऊया मस्त. आणि हा काम करत बसलाय. आता मला एकटाच बसावं लागेल तसंच मोबाईल बघत. तेव्हा तो स्टँडवाला विकायला आला इथं ठेवून गेलाय मस्त. पिक्चर बघत बसलो आता बिना गावाजवळ. चला पिक्चर बघू आपण. तेव्हा तिथं लॅपटॉपवरती काम करत बसलाय. आज का मग तर आम्हाला खूप भूक लागली होती. मी तर स्टेशनला एक कुरकुरेचं पाकिट खाल्लं होतं. परत एक स्टेशनवरनं घेतलं होतं. बोललो परत बॉबीला राग येईल, मला कुरकुरे नाही ठेवले म्हणून परत एक घेतला. आता कुरकुऱ्यावर दिवस काढावं लागणार आहे घरी जाऊस तर. पाण्याची बॉटल पण आली. हां हे काय आहे ना पाण्याची बॉटल आहे ना. हां जरा कुरकुरे खाऊ मस्त. काम करू. हां मी तर काय बाहेरच बघत बसलो मस्त, व्ह्यूचा आनंद घेत. मी तर काय दर टायमाला बघितलेलं तरी पण टाईमपास. एवढं मस्त कुरकुरे खातोय आणि इथं पिक्चर बघत बसलोय. हो हो क्या सीन आहे. बघा ना, 100 रुपयाला स्टँड आहे काहीच आहे. हे बघा कसं पण फिरतं, हे बघा असं पण फिरतं, असं पण. तर तुला काय आता जरा खाऊन घेऊले, भूक लागली होती. हे व्हेज कटलेट, व्हेज बिर्याणी घेतली होती. आणि समोर आमचे मामा पण बसलेत ना ट्रेनमध्ये. चटणी पण आहे. मग त्यांनी हे दिलं आहे चपाती आणि शेंगदाण्याची चटणी आणि चिकन आहे. आय थिंक भाकर इकर दिली मस्त एक नंबर. चिकनच आहे का? भाकर पण आहे मस्त. चला आता खाऊया, नंतर तुम्हाला भेटू मस्त. म्हणजे पोट भरून खाऊन घेऊ, कारण की आपण आम्ही दोघं पण सकाळपासून जेवलेलो नाही. दोघांच्या घरचे आधीच गेलेत गावाला. हे बघा गाईज मस्त आम्ही AC ट्रेनचे तिकीट काढले. आणि आमचे जेवण चालू. जेवण बघा कसं पद्धतीने मस्त चपातीवरती चटणी घ्यायची आणि खायची. तर आपण पण मस्त चपातीवरती चटणी घेऊ आणि मस्त खाऊया. बघा गाईज आता आम्ही इथं हँडवॉश करायला आलो होतो, हात धुवायला. बघा इथून तिथून 2-2 ACचे डबे आहेत, पण तिथं हात धुवायला पण काहीच नाही. म्हणून इकडं हात धुवायला आलो होतो. आणि टिफिन पण द्यायचा होता. तर हे बघा इकडं समोर. चला इकडे जाऊ. इकडे जरा बरं वाटतं आहे का खरंच, कारण की आपल्याला सवय नाही गायची कधी ACने जायची. त्याच्यामुळे जरा इकडे आलं तर जरा बरं वाटतं मस्त. आपला काका पण बसले तिथं, काकांना पण भेटू. चला इकडे जरा बरं वाटतंय. आपला काकाचा मुलगा आपल्याला इथं भेटला हर्षू. तेव्हा इकडे सगळे बसले आपले काकू वगैरे. इकडं अंकल आदर्श ऐकर हा इकडं तेव्हा आम्हाला भेटायला आला. जेवला का तू? जाऊ मी. बोल जोरात बोल. सबस्क्राईब करा. तरी बघ इथं छोटी दिदी बघा झोपड्यामध्ये बसून अभ्यास करत बसली तर. आणि हा बघ इकडे खेळत बसलाय. शिक जरा अभ्यास करते बघ ती. तर बघा आता कचऱ्याला गाडी थांबली आहे. आम्ही जरा खाली उतरलो, तिकडे गेलो होतो काकाला मामाला वगैरे भेटायला. हां त्यांनी जेवण दिलं होतं ना आम्हाला, त्यांना रिटर्न द्यायला गेलो होतो. मस्त आता जरा बाहेर मस्त वाटतंय. हवा पण सुटले मस्त. हां एवढं किती मस्त. समोर बघा मस्त डोंगर वगैरे.
एक नंबर वाटते हे बघा. तर त्याला पटपट जाऊन आपण बसू ट्रेन ट्रेन निघून जाईल. हे बघा आता जरा बरं वाटते मस्त. आम्ही एक नंबर जेवण वगैरे केलं. काय शेंगदाण्याची चटणी आणि चपाती भाकर वगैरे होती आणि राईस आणि हे घेतलं होतं कटलेट, ते पण मस्त खाल्लं. आता थांबलो इथं जरा बाहेर येऊन. बरं वाटतं जरा नाही का बाहेरची हवा. ते AC मध्ये आपल्याला एवढं जमत नाही. आपण सेकंड टाईम चाललो आहे त्याच्यातनं. फर्स्ट टाइम एकदा गेलो होतो तेव्हा लहान होतो मम्मी आपण त्याच्यासोबत. आता सेकंड टाइम चाललो AC ने. जरा बाहेर हां जरा आता बरं वाटते. पण बाहेरची जरा हवा ऊन वगैरे मस्त व्ह्यू. आतमध्ये सगळे शांत बसले शांत. म्हणून जरा तिकडे गेलो होतो काकांना वगैरे भेटायला. किती वाजता पोहोचल रे जालन्याला ही? 6:30-7 वाजता आम्ही पोहोचून जाऊ जालन्याला. तिकडनं गाडी वगैरे येईल आम्हाला घ्यायला. मस्त जाऊ घरी. फुल एक नंबर एन्जॉय आहे. बाईची उद्या हळदी आहे, बॉबीची उद्या हळदी. मस्त एक नंबर एन्जॉय वगैरे करू. फुल नाचू गिचू धमाल. तुम्ही कंटिन्यू आपले व्हिडिओ बघत राहा. एक नंबर तुम्हाला पण मजा येणार आहे. तेव्हा तो तिकडे वरती कचरा काढतो. तेव्हा टेम्पो उभा आहे ना, तो तिकडनं वरती कचरा काढत जातो. इकडनं आतमध्ये ते येत आहेत अंडरपास. बाबा हे बघा खाली किती पूर्ण गेरी खाई आहे पूर्ण समोर. अचानक भीती वाटली डायरेक्ट आलं तर. मस्त इथं पण आहे ना, मस्त वाटतं. ती विपसनला तर यायला पाहिजे होतं इकडे. आता मस्त जरा बसलोय आम्ही. आताच बिस्किट वगैरे खाल्ला. बाहेरचा मस्त व्ह्यू बघत बसलो एकदम. आता गाव पूर्ण चालू झालीत ना, पूर्ण असं ग्रीन ग्रीन दिसतंय बाहेर. बघा ना आता नाशिक आलंय. आता नाशिक जवळ आलंय. पूर्ण शेती वगैरे दिसत आहेत. आणि पूर्ण आता डब्बा पण पूर्ण चिल झालं AC मुळे. आता मस्त जरा झोप येते. थोड्या वेळ झोपू आम्ही. नंतर उठल्यावर तुम्हाला भेटू परत. आम्ही आत्ताच झोपेतनं उठलो. मस्त झोप लागली होती. तुम्हाला मागाशी बोललो 3:30 वाजता. हे बघा आता 5 वाजले. 3:30, 4:30, 5 डायरेक्ट 1.5-2 तासानंतर डायरेक्ट उठलो आम्ही. मस्त एक नंबर झोप आली. आणि मस्त AC पण चालू एकदम चिल्ड. त्याच्यामुळे मस्त झोप लागली. काय हॉबी गेला तर आत्ता मी जबरदस्ती उठवलं उठ म्हणून. काय करणार म्हणलं आता दिवसभर झोपून आलं तर काय फायदा. हे पाणी आणि बाहेरचं व्ह्यू बघा किती मस्त आहे. आता जरा बरं वाटतं. मस्त पाणी वगैरे पिलाय तर. आम्ही 7-7:30ला पोचून जाऊ जालन्यापर्यंत. न तिकडनं गाडी वगैरे येणार आहे. याला मग बघू आम्ही मस्त जाऊ. एक नंबर रिलॅक्स वाटतंय पण असं एकदम थंडगार. आणि बाहेर बघा व्ह्यू. इव्हिनिंगचा टाईम झाला आणि तिकडे बघा सन बघा. तरी बघा गाईज मस्त आम्ही आत्ता 6:15 झालेले आहेत. आणि इथं छत्रपती संभाजीनगर म्हणजेच याच्या आधी औरंगाबाद नव्हतं. इथं औरंगाबादला पोचलो आहे. कसा टाईम गेला किती पटपट गेला काय कळालंच नाही. पण मस्त एक नंबर प्रवास झाला आमचा. आता काय अर्ध्या 1 तासामध्ये येईल जालना स्टेशन. मग जाऊ. गाडी वगैरे तर मागवली आम्हाला घ्यायला. बघू आता कसं होतं कसं नाही. इकडं बॉबी इकडनं बघू चला बाहेर. सगळी बघा आखी ट्रेन खाली झाली आता आमची. बघा औरंगाबाद स्टेशन छत्रपती संभाजीनगर. पूर्ण गाडी खाली झाली तिकडं. कोणच नाही तिकडं गाडीमध्ये. कोणच नाही. खूप मस्त झोप आली होती. पण झोप एक नंबर आलेली. मग बरं वाटतं आता झोप पूर्ण झाली तर. जी पण काही थकान वगैरे पूर्ण असं दूर झालेली आहे ना. तर चला आता इकडनं गाडी निघली भेटू तुम्हाला. 15 मिनटं झाली अजून गाडी इथंच उभा आहे. आणि मग हेच दादा आले होते क्लिनिंगचा फीडबॅक घ्यायला.
मागच्या वर्षी पण आलो होतो ना बॉबीच्या साखरपुड्याला, तेव्हा पण हेच दादा आले होते. त्यांना असं दाखवलं खूप झाली ते ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही जालन्याच्या जवळजवळ आलेलो आहे. अजून किती वेळ 10-15 मिनटं लागतील ना अजून पोहोचायला? 20-25 मिनटं लागतील पोहोचायला. तर तोपर्यंत जाऊ. जरा बाहेर आलो होतो बघा, पूर्ण बाहेर अंधारच दिसतोय. कुठंच लांब काहीच घर वगैरे दिसत नाही बघा. हा इकडं थांबलाय, तिकडे आतमध्ये आमचं सीट होती. आम्ही जरा बाहेर येऊन तापतो. जरा मस्त वाटतं, एकदम मोकळी आवाज आता चालू आहे, थंड वाटते. मुंबईला तरी आपल्याकडे गरम होतं, इकडे पूर्ण थंड वाटतंय. नॅचरल हवा एकदम मस्त. पोल्युशन नाही, काय नाही, कसलं काय नाही, एकदम मस्त वाटते. आता बघू, आता गाडी वगैरे पाठवली घ्यायला, मस्त जाऊ गाडीवरती, मग तुम्हाला भेटू. घरी गेल्यावर आपण डायरेक्ट ब्लॉग एंड करून टाकू. रे काय, फायनली आम्ही पोहोचलोय मस्त जालना स्टेशनला. इकडनं चाललोय बघा, बॅगी वगैरे आमच्यासोबत. हा इकडं बॉबी. हे आता बघा, या ट्रेनने आम्ही आलोय. इकडनं चालू आहे आता स्टेशनच्या बाहेर एक्झिट मारू. मस्त एक नंबर जाऊ. आता खूप अंधार झालेला आहे, काय माहिती तुम्हाला काय दाखवायला भेटेल का नाही. तर चला जाऊ स्टेशनच्या बाहेर एक नंबर. तर बघा, आता इथं जालना स्टेशनचं काम चालू आहे. तुम्हाला अंधारात एवढं दिसणार नाही. तेव्हा इकडनं सगळे आम्ही चाललो आहे. तर आता गाडीचं वेट बघू, गाडी वगैरे आली का नाही. मस्त गाडीत बसून जाऊ डायरेक्ट घरी. आता ही गाडी मागवली आहे, त्याच्यामध्ये बघा किती जण बसतील, 12-13 जण यात बसतील सगळे. बॉबी आणि माझ्यासाठी बुलेट येते, आम्ही दोघं जाऊ बाईकवरती बसून. सगळेजण त्याच्यात बसतील. सगळ्यांची चेंबाचेंब चालू आहे आता. काय आता दुसरी अजून एक रिक्षा गेली. बॉबी आणि मी चाललो आहे बुलेटवरती. मस्त मुंबईवरनं बुलेट मागवली होती बॉबीने इकडं. चला आता निघू आता इकडनं मस्त. पहिल्यांदा माझी गाडी आली, पहिल्यांदा आली मस्त जालन्यामध्ये बुलेट. हे बघा, चलो जालना की सडकों पे बुलेट दौड़ेगी अभी. फुल एक नंबर. मला अंधारात तर काही दिसणार नाही, तरी पण जाऊ हळूहळू. टाईम बघा किती झाला आहे, 8:05 झालेत. इकडं आता थांबलो आम्ही ATM मधून पैसे काढायसाठी. इथं समोर चौक, तेव्हा इकडे शॉप वगैरे. इथं बॉबी आतमध्ये गेलं ATM मध्ये. ATM मधून आल्यावर निघू पटपट घरी. टाईम तर काय आता 9 वाजतीलच वाटतं घरी जायला, अजून अर्धा तास. तरी बघा काय आता इथं रोहनवाडीमध्ये पोचलो आहे. तेव्हा इकडं समोर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. आता एक रिक्षा आहे ती मागून, त्याच्यामुळे आम्ही थांबलो आहे. बघू कोणत्या साईडने जायचं, लेफ्टनी पण रस्ता, राईटनी पण रस्ता. बघू आता. डीजे लागलाय भाई इथं. डॉन भाई, आपण डॉन आलो ना, डॉन, त्याच्यामुळे गाणं लागलं माहिती की डायरेक्ट आपण डॉन आलो. बघा लांब पर्यंत पूर्ण अंधारच आहे. समोर पण पूर्ण अंधार आहे. तर काय माहिती हवेमुळं माझा आवाज येतोय का नाही. पूर्ण अंधार आहे. आता पोचू, 15 मिनिटात पोचून जाऊ घरी. बघा काय, फायनली गावात पोचलोय. हळू घे रे, कुत्रे भुकते. बघा फायनली पोचलोय गावात. तर तुम्हाला इथपर्यंत आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.